शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलेली नव्हती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरचा वाद अजून थांबायला तयार नाहीये। शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करण्याआधी तिथल्या व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितली असा इतिहास असल्याचं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। भाजपचा इतिहास कच्चा आहे, पुरंदरे यांच्या पुस्तकातही खंडणी शब्द आहे असा टोला त्यांनी लगावला। त्यावर ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना सगळीकडे खंडणी दिसते असं उत्तर फडणवीसांनी दिलंय। भाजपला इतिहास माहित नाही। मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे। त्या सगळ्यांनी जरा जुने लेख, जुने कादंबऱ्या वाचाव्यात। खंड मागणे किंवा त्यालाच पुढे खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे। त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यांच्या राज्यात, यांच्या विश्वासार्हतेवर पूर्ण शंका निर्माण झाली। आता ते कव्हर करण्याचा हा प्रयत्न आहे। माझ्या शब्दांचा शब्दच्छल चालू आहे तो फार हास्यास्पद आहे। ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही। त्यांनी कधीही लूट केलेली नाही। सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही। इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना पाहण्याच्या ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल त्या ठिकाणी ते सुधारण्याचा प्रयत्न करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।